तर मित्रांनो, तर ह्या रानामध्ये पहिलं सोयाबीन होती. सोयाबीन सोंगून झाली आणि आपण आता रान तयार करायला सुरुवात केलेली आहे. तर आपण इथे दोन्ही ट्रॅक्टरला नांगर जोडला आहे आणि आता ॲट अ टाईम आपण नांगरतो आहे. तर बघू शकता हा महिंद्रा 585 फोर व्हील ड्राईव्ह. तर आता नांगर तो एकसारखा ओढतो आहे, कुठेही टायर स्लिपेज दिसत नाही. आणि भलेही फोर व्हील ड्राईव्ह असेल, लोक म्हणतात की फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे मायलेज कमी, डिझेल जास्त लागतं. पण तसं काही नाही, ट्रॅक्टरला ट्रॅक्शन खूप आहे आणि टायर स्लिप नाही मारलं म्हणजे तुमचं तेवढंच पॉवर लॉस होत नाही आणि तुम्हाला मायलेजही चांगलं मिळतं. आता मी तुम्हाला टू व्हील ड्राईव्ह कसा चालतो ह्याच रानामध्ये, तर कोणी म्हणेल प्लाऊचा पण फरक आहे, नांगराचा फरक आहे, नांगर एक खोल चालतो आहे, दुसरा कमी लागतो आहे, त्यामुळे होत असेल. पण मग तरी पण आपण बघून घेऊ काय फरक पडतो. तर मी तुम्हाला दाखवतो. आपण बघू शकतो हा टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे आणि याच्यामध्ये बघा आता टायर स्लिपेज किती होतं आहे, ट्रॅक्शन कमी मिळतं आहे, पुढच्यासारखं ओढत नाही आहे आणि याच्यामुळे काय होतं, पॉवर लॉस होतो, फ्युएलचा लॉस होतो आणि मायलेज पण कमी मिळतं. तर मला सांगा की आता फोर व्हील ड्राईव्ह ही काळाची गरज आहे का नाही, का फोर व्हील ड्राईव्हमध्ये फक्त दिखावा आणि जास्त पैसे घालून डिझेल पण खर्च होतो का काय. तर तुम्हाला काय वाटतं, फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर घ्यायचं की टू व्हीलच बरा आहे? कमेंटमध्ये मला नक्की सांगा.